लग्नाची बेडी या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण असं बघणार आहोत की कृष्णाने ऋषभ आणि रेशमाला जवळ आणलेलं असतं. त्या दोघांमध्ये झालेले जे वाद असतात तिने ते मिटवलेले असतात. त्यानंतर मधूने शकुंतलेला फोन लावलेला असतो आणि ती शकुंतलेला सांगते की आमच्या घरामधला प्रश्न कृष्णाने अत्यंत सहजपणे सोडवलेला आहे. आपण आता आपली सावी ही तिलाच दत्तक देऊयात. त्यावेळेस मात्र शकुंतलाबाई ही मधूला सांगते की ज्या प्रकारे तुमच्या घरातला ऋषभ रेशमाचा प्रश्न कृष्णाने सोडवला आहे, तर या अर्थात तिला हलक्यात घेऊ नका. ती नक्की सिंधू आहे का कृष्ण आहे याच्यावर तुम्ही विश्वास करा. कारण हे सर्व काम सिंधू करते आणि तिने अगदी सिंधूप्रमाणेच हे सर्व केलेलं आहे, असं शकुंतला ही त्या मधूला सांगते. त्यामुळे मधूसुद्धा थोडीशी विचार करायला लागते. तिला असं विचार येतो मनामध्ये की आपण आता कृष्णाची ही परीक्षा बघायला हवी. तर सिंधूची आत्या ही दवाखान्यात ॲडमिट असते. तेव्हा ती सांगते की कृष्णा, सिंधूच्या आत्याला अटॅक आलेला आहे आणि तिला आता सिंधूला भेटायचे आहे. आणि तिला आता मी सिंधू कशी दाखवणार, का तू तिच्याकडे सिंधू बनून जाणार. त्यावेळेस कृष्णा अगदी मधूकडे आश्चर्याने बघत असते. ती म्हणते कुठली आत्या, कुठे राहते, काय राहते. तेव्हा मात्र मधू म्हणते की आता मी बघते की तू तुझ्या आत्याला भेटायला जाते का, आणि तू जर तुझ्या आत्याला दवाखान्यात भेटायला गेले तर तू नक्कीच सिंधू आहे ह्या माझ्या मनातला समज दूर होईल. कारण मलाही असं वाटतंय आता की तू सिंधू आहे. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.